4 पळी तेल, हिंग, कांदा टाकते का कोंबवाला. थोडासा मग मी काय ठेवू पण शकते ना साईडला. मसाला करून ठेवला ना, परत भरलेलं करायचं असेल ते यूज करायचं. हां, कारली, भेंडी म्हणजे हे मसाला फक्त काहीतरी हे करून तयार करून ठेवून साईडला. मग ते बटाटे पण करतात ना हे भरलेले वगैरे. आता काय ओलं खोबरं टाकते. परत कोमजून मग मी ते हे कांदा हे टाकलं ना, खोबरं टाकलं ओलंवालं. परत घाटाचं हे कांदा खोबरं वाटाणे ना. आता हे टाकते 1 वाटी. शेंगदाण्याचं कूट 2 चम्मच ना. की थोडंसं तीळ, मीठ, तिखट, लाल तिखट 2 चम्मच, हळद, गरम मसाला 1 चम्मच, साखर, चार चम्मच साखर मिक्स करायचं आणि मग झालं हे हे मसाला तयार आहे. असं झालं ना लाल. हे काय हे कारली कट करते ना, भरलेली कारली. आतमधलं ते काढून टाकायचं. ही कारली आहे ना, परत तसंच. एवढंसं पाणी आहे ना आई, एकदम कमी. आणि हे आता बॉईल करायला टाकते कट करून नंतर. परत धुतले. आता काय खड्याचं मीठ टाकते ना एवढंसं. किती मिनटं आई बॉईल करत ठेवायचं? 5 मिनटं. हे काय आता ड्रेन करते ना. बॉईल करायचं साधारण केले ना बॉईल. तेल टाकते ना आई. 2 पळी. मोहरी, हिंग. हे काय सारण भरते याच्यामध्ये आणि हे काय टाकते. हे भरून झालंय ना, आता ते उरलेलं हे सारण टाकते ना वरती त्याच्या. हे काय आता वाफेवरती ठेवते का किती मिनटं? 5 मिनिट. आता काय हे पलटी करणार ना, मग 5-10 मिनटं हे परत ठेवणार वाफेला. परत ठेवते ना वाफेला 5 मिनटं. हे झालं ना मम्मी, वास आला आता झालं. ते मोहरीचं आहे ना, ते लागलेलं आहे. झालं ना.